352, 55, 60, 70, 80, 300 रुपये, 300 रुपये, 350 रुपये, 350 रुपये, 351, 351 रुपये, 351, 352, 352, 55, 360 रुपये, 370 रुपये, 370, 370, 370 बोलायचं का? 370 सुनील, 370, 370 रुपये, 655 रुपये, 700 रुपये, 711 रुपये, 715 रुपये, 716 रुपये, 20 रुपये, 751 रुपये, 751 रुपये, 760 रुपये, 760 रुपये, 800 रुपये, 1 रुपया, 1 रुपया, 801 रुपये, 851 रुपये, 852 रुपये, 852 रुपये, 852 रुपये दरवर्षी. 110, 120 रुपये, 25, 125, 30, 40, 140, 50, 151 रुपये, 55, 60, 61, 61, 80, 180, 180, 90, 200 रुपये, 200 रुपये, 200 रुपये, 10 रुपये, 20, 25, 30, 230 रुपये. पहिली व्हायला कर रे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तरकारी आवार जे आहे त्यामध्ये आपण आलेलो आहोत. गेल्या काही दिवसापासून पावसाचा अवमेळ चालू आहे. काही ठिकाणी पाऊस आहे तर काही ठिकाणी पाऊस नाही. त्यामुळे शेतीमालाला प्रचंड बाजारभाव वाढले असं म्हटलं तरी वावगे होणार नाही. शेतकऱ्यांना कुठेतरी चांगले दिवस येऊ लागलेले आहेत. या संदर्भात आपण मंचर बाजार समितीचे जे व्यापारी आहेत फेक्सेनिंगे यांच्याकडून तरकारी पिकांची तरकारी जी आवक झाली त्या संदर्भात बाजारभावासंदर्भात काय वस्तुस्थिती आहे ती जाणून घेऊया. आज आहे ना बाजार समितीमध्ये भरपूर प्रमाणात आवक झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी टेम्परेचर जास्त असल्यामुळं लागवडी झाल्या पण त्या लागवडी सक्सेस झाल्या नाही. त्यामुळे आवकचं प्रमाण थोडं कमी आहे. पण आता जे माल आहेत बाजारात त्यांचे चांगल्या प्रमाणात भरपूर पैसे होतात. शेतकरी पण खुश आहे, व्यापारी वर्ग पण खुश आहे. सगळं व्यवस्थित चाललं आहे शेतकऱ्यांचं. आणि मालाचे बाजार आता कशामुळं मध्ये अवकाळी पण थोडा पाऊस कमी जास्त होतो त्यामुळे बाजाराचं पण कमी जास्त चालू असते. पण आता भरपूर तेजी आहे सगळ्या मालांना. गावारी 200-220 रुपये खपतात 10 किलोची बाजार. गवार 10 किलोची बाजार आहे 700 ते 800 रुपये आजच्या कंडिशनला. बीट 200 ते 250 रुपये बाजार आहे बीटांची. खूप चांगली बाजार घ्या म्हणजे घ्या वेळेच्या मानाने. बाकी मका 18 ते 20 रुपये खपत आहेत. कोबे 15-16 रुपये खपत आहेत. सगळे बाजार म्हणजे फुल तेजीमध्ये. तर आता आपण दुसरे व्यापारी आहेत हेमंत कुमार म्हणजे हेमंत कुमार ट्रेडिंग कंपनी पिंपळावरची ते मंचर बाजार समितीमध्ये फ्लावर किंवा इतर पिकांसाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने शेतकरी त्यांच्याकडे आवक असते. तर नेमकी हेमंत कुमार काय परिस्थिती आता तरकारीची परिस्थिती भरपूर तेजी मालाला बाजार आहे. तरकारीमध्ये फ्लावरला बाजार जास्त आहे. 200-250 रुपयेपर्यंत फ्लावरला बाजार आहे. कोबीला बाजार 15-16 रुपये 70 रुपयापर्यंत कोबीला बाजार आहे. बीट 200 ते 250 रुपयापर्यंत बीटला बाजार आहे. सर्व मालाला तेजी आहे. या पावसामुळे थोडंसं माल कमी येत आता पण भरपूर मोठ्या प्रमाणात हे तेजी. भविष्यात काय बाजार अजून वाढतील? भविष्यात बाजार वाढायला पाहिजे याची हीच अपेक्षा आहे. थोडी पुढल्या हप्त्यात बाजार अजून थोडे वाढतील. भुईमुग पिकाची काय परिस्थिती? भुईमुग शेंग 10 किलोसाठी भुईमुग शेंग 50 ते 55 रुपये किलो आहे. म्हणजे 550 ते 550 रुपये 500 ते 550 रुपये किलो आहे. हां. तर सध्या भुईमुग शेंग कोणत्या गावातून जास्त आहे? खालून जारकरवाडी, खडकवाडी, लोणी इकडले 4-5 गावांनी जास्त तिकडून शेंग येण्याचं प्रमाण. आपण आता काय करू, दुसरे एक शेतकरी आहे नेरगुडचं जे शांताराम पुणेकर, शांताराम वळसे पाटील. तर सध्या तुम्ही काय माल आणलाय? आम्ही भुईमुग शेंगा आणले आहेत. भुईमुगाची शेंगा बाजार चांगली आहे. तिची 50 ते 55 रुपये बाजार आहे. चांगले पैसे होतात. पावसाची उघड दिल्यामुळं मला ते थोडे पैसे चांगले होतात. सरकारी सगळ्यात तेजी म्हणजे एकंदर वातावरण सध्या खुश आहे. हे वातावरण चांगले शेतकरी समाधानी. शेतकऱ्याला जर 2 रुपये मिळाले तर सगळं मार्केट किंवा जे महाराष्ट्रामध्ये जी बाजारपेठ आहे सगळी काही तेजी मिळते. शेतकरी खुश असेल तर सगळे खुश राहतात. या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं दुसरा अजून काय माल आहे का तुमच्याकडे? नाही, आमच्याकडे दुसरं काय असतं माल. बीट वगैरे असते. बीट असतात. बाळासाहेब तर आपण बाराडीचे आमचे बाळासाहेब खिलारी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ काय परिस्थिती मार्केटची परिस्थिती. आता सध्या शाळा चालू झाल्यामुळे ना सगळ्या तरकारी मालाला बाजार एकदम हायब्रिड शेअरला गेलेली आहे. फ्लावरी 20-22 रुपये, कोबी 12-15-14 रुपये किलो, मका 12-14 रुपये किलो, बिटा 200-250 रुपये,
आणखी गवारी 700-800 रुपये, भुईमुग शेप 500-550 रुपये, मिरची 500-600 रुपये. त्याच्यामुळं आता भरपूर मालाचे पैसे होतात. शेतकरी आनंदी आहे. सगळ्यांना खुश केलं खुश केले. 2 महिन्यापूर्वी काय परिस्थिती होती तरकारीची? 2 महिन्यापूर्वी सर्व सरकारी मालाची बाजार एकदम कमी स्वरूपात होती. शाळा चालू नव्हत्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या, त्याच्यामुळं बाजार खूपच प्रमाणात कमी होत्या. आता नवीन शाळा चालू झाल्यामुळं सर्व सरकारी मालाचे बाजार चांगल्या स्थितीत आहे. शेतकऱ्यांना त्याच्यापासून 3 रुपये मिळायला लागले. सध्या उच्चांकी बाजार कशाला आहे सगळ्यात जास्त? सगळ्यात उच्चांकी बाजार सर्वच मालाला उच्चांकी बाजार आहे. गवार जास्तीत जास्त गवार 700-800 10 किलो 10 किलोच्या प्रतवारीनुसार 700-800 रुपये. घेवडे 1100-1200 रुपये, वालपापडी 1000-1100 रुपये आणि फ्लावरी 20-22 रुपये, कोब्या 15-16 रुपये. सर्वच मालाचे बाजारभाव या पटीत वाढलेले आहेत. त्याच्यामुळे शेतकरी सर्व समाधानी आहे. सर्वांचे पैसे होतात, त्याच्यापासून सगळ्यांचे फायदा होत आहे. एकंदर मंचर बाजार समिती म्हणजे खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यामध्ये तरकारीमध्ये अग्रेसर आहे आणि मोठ्या प्रमाणात सगळीकडून इथून दूरवरून शेतकरी तरकारी घेऊन येतात. शेतकऱ्यांना सध्या चांगले बाजारभाव आहेत. शेतकरी खुश असेल तर संपूर्ण बाजारपेठ किंवा इतर व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालतात. आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीसाठी संतोष वळसे पाटील, मंचर.